Welcome into the reading class. So today we are going to read Marathi lesson पाठ क्रमांक 16 मी नदी बोलते. So instructions are same. You are going to repeat a single word after me. Okay? Now पहा वाचा मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते इतर नद्याही मला येऊन मिळतात माणसे धरण बांधून मला अडवतात माझ्या पाण्यावर वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते आता माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यांवरील परिसर मी हिरवागार करते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात पण मला एका गोष्टीची खंत आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात कचरा टाकतात मला प्रदूषित करतात माणसांच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते तरीही मी पुढे पुढे
जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला. असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. Okay, so now we are going to read whole lesson as a sentences, not by word. Okay. पाठ क्रमांक 16. मी नदी बोलते. मी आहे नदी. माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते. तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो.